महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। राज्य शासनाने आता 1 कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी बनवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे। महिलांना बचत गटामधून रोजगार, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर मोठे अभियान राबविण्यात येणार आहे। या अभियानाबाबत ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। चला जाणून घेऊया या निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे आणि ग्रामीण महिलांना याचा कसा फायदा होणार आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, संपादक विधायक वृत्तपत्र। मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यातील सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहे की स्वयंसहायता बचत गटामधील गरीब आणि गरजू महिलांना विविध उपजीविका उपक्रमाशी जोडावे। महिलांना केवळ बचत करण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना व्यवसाय, उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, हस्तकला, सेवा व्यवसाय आणि इतर उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले। बैठकीला ग्राम विकास सचिव डॉक्टर चंद्रकांत कुंडवार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत जिल्हा न्याय प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की ग्रामीण महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढायचे असेल तर स्वयंसहायता गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। महिलांच्या उत्पन्नात वाढ झाली तर त्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होतो। त्यामुळे प्रत्येक गावातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। राज्य शासनाने 17 जुलै 2026 रोजी महिला बचत गट नोंदणी मोहीम आणि 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे। हे अभियान 2026 ते 2029 या कालावधीत राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे। या अभियानात महिलांना केवळ बचत गटात सहभागी करून घेणे एवढ्यावरच भर दिला जाणार नाही, तर त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, कौशल्य विकास प्रशिक्षण, डिजिटल नोंदणी, बँकिंग सुविधा, कर्ज उपलब्धता, उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। महिला बचत गटाचे बळकटीकरण, नवीन महिलांचा बचत गटात समावेश, डिजिटल आजीविका नोंदणी, कौशल्य विकास प्रशिक्षण, उत्पन्न वाढविणारे उद्योग, विविध शासकीय योजनांचा समन्वय, बाजारपेठ उपलब्ध करून देणे या सर्व बाबीवर जिल्हा प्रशासनाला प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारने देशभरात 6 कोटी लखपती दीदी घडविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे। त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने 1 कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला असून त्यासाठी स्वतंत्र नियोजन आणि कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। विशेष म्हणजे राज्याने आतापर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार करण्यात यश मिळवले आहे। या यशासाठी अधिकारी, कर्मचारी, जिल्हा प्रशासन, स्वयंसहायता गट, समुदाय संसाधन व्यक्ती आणि या अभियानाशी संबंधित सर्व घटकांचे मंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले। तसेच वाढीव उद्दिष्टही लोकसहभागातून निश्चित पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। लखपती दीदी म्हणजे केवळ एक योजना नाही, तर ग्रामीण महिलांच्या आर्थिक परिवर्तनाची मोठी चळवळ आहे। जर महिलांना योग्य प्रशिक्षण, आर्थिक मदत, उद्योग उभारणीसाठी भांडवल आणि उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते। यामुळे महिलांचे उत्पन्न वाढेल, कुटुंबातील आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गावागावात रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळेल। मात्र या अभियानाचे खरे यश जिल्हास्तरीय प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनावर अवलंबून असेल। या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल तुमचे मत काय? राज्यात 1 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट प्रत्यक्षात साध्य होईल का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ग्रामीण विकास, शासन निर्णय आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।